जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामासाठी राज्य शासन अतिरिक्त निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। केंद्र सरकारचा कालावधी संपलेल्या योजनांसाठी राज्य शासन निधीची तरतूद करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांसाठी राज्य शासन अतिरिक्त निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली। जलजीवन मिशन हा राज्यव्यापी असून काही योजनांचा केंद्र सरकारचा कालावधी संपल्याने उर्वरित कामांसाठी राज्य शासनाला निधीची तरतूद करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून अपूर्ण योजनांसाठी आवश्यक निधी राज्य शासनाकडून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले। या संदर्भात हा विषय राज्यव्यापी विषय आहे। जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात ते कामं पूर्ण करण्यासाठी आणखी अधिकच्या निधीची आवश्यकता आहे। त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदी यांची चर्चा झालेली आहे आणि आता केंद्र सरकारकडून त्या योजना त्या योजनेचा कालावधी संपल्यामुळे त्याला राज्य शासनाकडून त्याची तरतूद करायला लागेल। माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी निर्णय घेतलेला आहे, ज्या ज्या योजना अपूर्ण आहेत त्याला जो आवश्यक निधी लागेल तो राज्य शासनाकडून उपलब्ध होईल। टंचाईच्या अनुषंगाने बैठक झालेली आहे। टंचाईमध्ये मुळात शेतीच्या पाण्यासंदर्भातला विषय होता, उजनीच्या पाण्याच्या आवर्तनासंदर्भातला विषय होता। एक आवर्तन आपण आता दिलेलं आहे आणि 30 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचा जेवढा साठा आपल्याला लागतो तो राखीव करून त्यानंतर आपण शेतीच्या पाण्याच्या संदर्भातला आपण विचार करूया, अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतलेला आहे। त्या अनुषंगाने काही विजेचे प्रश्न होते, काही ट्रान्सफॉर्मरचे विषय होते, त्याही संदर्भात संबंधित त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि तातडीनं विजेचे जे काही प्रश्न आहेत ते तातडीनं मार्गी लावण्यासंदर्भातले सूचना आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत। दरम्यान राज्यातील भोंदूबाबा प्रकरणावरही पालकमंत्री गोरे यांनी भाष्य केले। अशोक खरात आणि मनोहर बाबा यांना अटक करण्यात आली असून तपासात मोठ्या प्रमाणात संपत्ती आणि जमिनींचे व्यवहार समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले। आपण बघितलं, पहिल्या भोंदूबाबाला अटक झाली, खरात बाबाला, आता नंतर मनोज बाबाला अटक झाली। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की मनोज बाबांच्या अटकेनंतर प्रचंड मोठा त्याच्यातूनही चौकशी पुढे जाते आणि प्रचंड मोठी संपत्ती बाहेर येताना आपण बघतोय। जमिनीच्या मोठ्या मोठ्या डील आपण बघतोय, त्यात काही राजकारणी, त्यात अन्य काही लोकही त्याच्यात सहभागी आहेत। हे तपासांती पुढे येते, त्यामुळे तपास खूप चांगला पोलीस करतायत आणि मुख्यमंत्री मोदयांच्या सूचना आहेत, याच्यात कुणालाही कसल्याही परिस्थितीत सोडायचं नाही। याची चौकशी जाऊन ही असली भोंदूगिरी आहे ही मुळासकट उपटून काढण्याच्या सूचना आहेत। त्या अनुषंगाने आणखी एक बाबा आता मिळालेला आहे। मला कळत नाही, एवढे छोटे छोटे वयानं असणारे बाबा सुद्धा एवढ्या मोठ्या संपत्तीचे मालक आहेत आणि इथं असणाऱ्या सगळ्या लोकप्रतिनिधींचे त्यांच्यासोबत फोटो पण आहेत। आता त्यामुळे काय नेमकं आहे मला माहिती नाही, परंतु आपण बघतो की खूप गंभीर हे विषय आहेत आणि अशा भोंदू बाबांच्या पीक खूप मोठ्या प्रमाणात समाजामध्ये फोफावलेला आहे, ते उघडून काढण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे। या प्रकरणात इतर राजकारणांचाही सहभाग असण्याची शक्यता असून तपासात सत्य समोर येईल असेही ते म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार भोंदूगिरी मुळासकट संपविण्याची कारवाई सुरू असून कोणालाही सोडले जाणार नाही असा इशाराही जयकुमार गोरे यांनी दिला।